नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण छानशी अशी मस्त रेसिपी बनवणार आहोत। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आणि टेस्टला म्हणाल तर अप्रतिम लागते। तुम्ही करून बघा, एकदा करून घाला घरामध्ये, सगळ्या मंडळींना सगळे खुश होतील, एवढी चवीला छान लागते। करून बघा एकदा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ थोडाही स्किप करू नका। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील आणि रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींनो, आणि कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी। नाही आवडली तरी सांगा, आवडली तरी सांगा, पण नक्की कॉमेंट करा आणि लाईक करा। इथे कढई ठेवून घेतलेली गॅसवरती मी। आपल्याला पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे, खूप उकळवायचं नाही मैत्रिणींनो, थोडंसं कोमट करायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आपण सोयाबीन भिजायला टाकलेली आहे। कोमट पाण्यामध्ये सोयाबीन ही लगेच भिजल्या जाते। 2 ते 3 मिनटं आपल्याला ठेवायची आहे। आता त्यानंतर मी काय केलेलं आहे, नळाखाली पकडून 4 ते 5 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आणि पाणी ना मैत्रिणींनो सोयाबीनमधलं पूर्ण निथळून घ्यायचं, एकदम दाबून दाबून असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा भाजी बनवू तेव्हा ती छान होते। तर इथे मी कढई ठेवलेली आहे, तेल टाकून घेतलेलं आहे, सोयाबीन टाकलेलं आहे पिळून घेतलेली, त्यानंतर हळद टाकलेली आहे, थोडं मीठ टाकून घेतलेलं आपण भाजीमध्ये। नंतरही मिठाचा वापर करणार आहोत, तर मीठ अगोदर थोडं कमी टाका। त्यानंतर इथे कलर येण्यासाठी आपण काश्मीरी मिरची पावडरचा वापर केलेला आहे मैत्रिणींनो, थोडीशी टाकून घ्यायची आपल्याला। धना जिरा पावडर टाकलेली माझी मिक्स आहे, ती मी टाकून घेतलेली याच्यामध्ये। आणि आता याच्यावरती आपल्याला काय टाकायचं आहे, 2 ते 3 चमचे, म्हणजे तुम्ही सोयाबीन किती प्रमाणात घेतात त्याप्रमाणे टाका। मी ते जवळजवळ 3 चमचे चण्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे। चण्याच्या पिठाने काय होतं, छान अशी कोटिंग येते, आणि आपण जेव्हा तेलावरती हे सगळं भाजतो ना तर खूप छान खमंग अशी सोयाबीन आपली लागते। त्यानंतर इथे मी थोडासा गरम मसाला, एव्हरेस्टचा गरम मसाला पावडर टाकून घेतलेली आहे। तर छान असं सगळं कोटिंग झालं पाहिजे आपल्या सोयाबीनला। इथपर्यंत आपल्याला सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जे मसाले टाकले आहेत, मीठ टाकलेलं आहे, चण्याचं पीठ टाकलेलं आहे। इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार, असं मी बनवलं असं नाही, याच्यामध्ये तुम्ही काही थोडाफार फरकही करू शकता। तुम्हाला कोणते मसाले आवडतात तेही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। 2 ते 3 मिनटासाठी आपण जे सोयाबीन मिक्स केलेलं होतं ते ठेवायचं आहे। तर चला आता इथे मी कढई ठेवून घेतलेली, बघू शकता तुम्ही, इथे कढई ठेवली मी। कढई छानशी गरम करून घ्यायची मैत्रिणींनो। आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण तेल टाकणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर इथे मी तेल टाकून घेते। तेल कडकडीत गरम करायचं आहे। मी स्टीलचं कढई घेतली, थोडीशी चिपकल्या जाते। तुमच्याकडे नॉनस्टिकची वगैरे असेल ती घ्या, कारण मग सोयाबीन आपण भाजतो ना तर चिटकत नाही। तर माझ्या लक्षात नाही आलं, तरी एकदम जाड बुडाची ही कढई। तर कारण कसं आपण याला चण्याचं पीठ लावलेलं आहे, चिपकल्या जाऊ शकतं, तर त्याच्यामुळे नॉनस्टिक कढईचा वापर करा याच्यामध्ये तुम्ही। तर कमी गॅसवरती आता तेल टाकून कडकडीत गरम करून घेतलं आहे। आपण जे मसाले लावलेलं सोयाबीन होतं ते आता या कढईमध्ये कमी गॅसवरती खमंग अशी आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत। या भाजल्याने काय होतं माहिती ना, आपण जी ग्रेव्हीवाली सोयाबीनची भाजी बनवणार आहोत ना, ती खूप टेस्टला छान लागते। आणि सोयाबीन अशी म्हणजे आपण खाताना कसं पानचट वगैरे लागते तसं नाही लागत, एकदम छान लागते। मसाले वगैरे आपण सगळे टाकलेले, तेलामध्ये एकदम सुक्की करून घ्यायची। बिलकुलही पाण्याचा अंश नाही ठेवायचा त्याच्यामध्ये। एकदम कमी गॅसवरती आरामशीर अशी तेलावरती परतू द्या, घाई करू नका मैत्रिणींनो परतण्याची। आणि ही रेसिपी ना मैत्रिणींनो अप्रतिम लागते, खूप छान लागते। तुम्ही एकदा मुलांना जर बनवून दिली ह्या पद्धतीने तर मुलं नक्कीच दररोज बोलणार की मम्मी ही सोयाबीनची भाजी दररोज आम्हाला टिफिनला देत जा, किंवा घरी खाण्यासाठी बनवत जा। एवढीच चवीला ना, मी सांगते म्हणून नाही मैत्रिणींनो, तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडणार। आणि आपण हे सोयाबीन असे परतलेत ना मैत्रिणींनो तेलामध्ये, असे नुसते जरी खाल्ले ना मुलांना दिले तेही खूप छान लागतात, कारण आपण याच्यामध्ये सगळे मीठ मसाले चण्याच्या पिठामध्ये ते भाजलेले नंतर तेलावरती, तर खूप छान असेही मी 7 ते 8 असेही खाऊन घेतले, मला आवडले। तर चला, आपली सोयाबीन पण तेलावरती छान अशी पूर्ण पाण्याचा अंश गेलेला आहे, तेलावरती छान भाजून झालेली कमी गॅसवरती। तर चला आता मेन रेसिपीला आपण सुरुवात करूया मैत्रिणींनो, आणि करून बघा आणि नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा
छान लागते रेसिपी. अशा वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळे पदार्थ मुलांना करून घाला, मुलं नक्कीच आवडीने खातील. आणि अशा अशा रेसिपीज बनवायच्या की मुलांना त्याच्यामध्ये भाज्याही दिसल्या नाही पाहिजे आणि भाज्या दिसल्या तरी चवीला छान असेल ना तर मुलं नक्कीच आवडीने खातात. तर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे, तेल टाकलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला आवडतील ते खडे मसाल्यांचं असं काही नाही, मी टाकले म्हणून तेच टाकले. मी दालचिनी टाकलेली आहे आणि चक्रीफूल टाकून घेतलेले आहे आणि 2 तेजपत्त्याची पानं टाकलेली आहेत छोटी छोटी. आता हे तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे. कांदा ना मैत्रिणी होता होईल तेवढा छानसा बारीक चिरून घ्यायचा आहे. मी इथे 3 कांदे घेतलेले आहेत, 3 मोठे कांदे घेतलेले आहेत मी. आता कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, खूप असा ब्राऊन करायचा नाही मैत्रिणी. मीठ टाकून घ्या, मिठाने आपला कांदा लगेच परतला जातो. छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आणि मैत्रिणींनो, माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतात, म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात ते मला कळेल. नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतायत, कोणत्या शहरातून, गावातून किंवा देशातून बघताय. प्लीज एक कॉमेंट करा, म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल, मला तुमचे आभार मानता येईल माझ्या मैत्रिणींनी माझे व्हिडिओ बघितले म्हणून. तर मीठ टाकून घेतलेलं आहे, कांदा छानसा असा परतून घेतला आहे. आता इथे मी 3 टोमॅटो घेतलेले, छोटे छोटे होते माझ्याकडे. 3 टोमॅटो आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला मी अद्रक लसूणची पेस्ट वेगळी नाही केलेली, टोमॅटो, अद्रक आणि लसूण एकत्रच मी मिक्सरला फिरून घेतलेले आहे, म्हणजे झंझट नाही. आता कांदा आपला परततो आहे तोपर्यंत मी 3 टोमॅटो आणि अद्रक लसूण मिक्सरला फिरून घेते. तर आपला कांदा कमी गॅसवरती परतून द्यायचा माहिती ना. तर इथे बघा माझे वाटून झालेली आहे. याच्यामध्येच मी अद्रक लसूण वाटून घेतलेला आहे 3 टोमॅटोंमध्ये. आता आपण जे टोमॅटो अद्रक लसूण वाटलेला होता तो आता कांद्यामध्ये, कांदा बघा इथपर्यंत परतवायचा आहे, खूप ब्राऊन पण करायचा नाही, काळपट करायचा नाही, नाहीतर आपण जी भाजी बनवतो त्याची टेस्ट बदलल्या जाते माहितीनं. आता अद्रक लसूण आणि टोमॅटोची प्युरी आपण कांद्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची तेलामध्ये. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण अद्रक लसूण पण याच्यामध्ये वाटलेला आहे, त्याच्यामुळे गॅस कमी ठेवायचा आणि झाकण ठेवायचं. 1 मिनटासाठी आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत टोमॅटो, अद्रक लसूण कांद्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे एक मस्त असा परतला गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत, सुके मसाले. तर अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे. आणि तुमच्याकडे कोणताही घरगुती मसाला असेल ना मैत्रिणी तो टाकू शकता याच्यामध्ये. तुमच्याकडे जर मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर पण टाकू शकता, काश्मीरी. धना जिरा पावडर आपण पहिली पण सोयाबीनला लावलेली, त्याच्यामुळे मी इथे थोडी टाकून घेतलेली आहे. धना जिरा पावडर, गरम मसाला पावडर पण आपल्याला टाकून घ्यायची. आणि थोडीशी कलरसाठी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली मैत्रिणी, ती फक्त कलर, तिखट नसते ती. मसाले इथे आपले सगळे टाकून झालेले आहेत. त्यानंतर मसाले टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कांदा टोमॅटो याच्यामध्ये मसाले, सुके मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. ते इथे परतून झालेले आहेत. गॅस कमी ठेवायचा, नाहीतर मसाले जळल्या जातील मैत्रिणीनं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून आपण जे मसाले टाकले थोडीशी ग्रेव्ही बनवून घेऊ, म्हणजे परततो आहे आपण मसाले सगळे तर आपले मसाले जळणार नाही. त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे मैत्रिणीनं. बघू शकता तुम्ही कलर पण आणि सुगंध, खूप सुगंध छान येतो आहे. खूप छान रेसिपी झालेली मैत्रिणी. परत एकदा मी तुम्हाला सांगते, करून बघा तुम्ही. चपातीसोबत, भातासोबत, गरम गरम भातासोबत खूप छान लागते खायला आणि चपातीसोबतही खूप छान. मुलं तर असेच वाटी चमच्याने खातील, एवढी चवीला छान लागते. इथे थोडंसं पाणी टाकून मी ना थोडंसं 1 मिनटासाठी झाकण ठेवते, म्हणजे छान आपले मसाले सगळे, कांदा टोमॅटो अद्रक लसूण आपण जे टाकलेलं आहे ते छान असं मिळून येईल आणि कलर पण छान येईल आणि मसाला आपलं सगळं तेल सोडेल आणि त्याने खरी आपली भाजीची टेस्ट वाढते. आपण स्टेप बाय स्टेप काय टाकतो पहिलं फोडणीला आणि कितपत परतवतो आपण, आणि त्याच्यावरती म्हणजे आपली खरी रेसिपीची टेस्ट अवलंबून असते मैत्रिणी. कोणत्याही गोष्टी खूप अशा भाजायच्या नाहीत, त्याच्यामुळे आपल्या टेस्ट बदलल्या जाते भाजीची. आता आपले सगळं छान परतून झाले, छान मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे. आता आपण जी चण्याचे पीठ मसाले टाकून सोयाबीन तेलावरती परतून घेतलेली होती ती आपण आता मसाल्यांमध्ये टाकून घेतलेली आहे.
ती टाकल्यानंतर पण आपल्याला मिनिटभर व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे. सोयाबीन मिक्स झाली पाहिजे सगळी मसाल्यामध्ये, याच्यामध्ये मसाल्यांमध्ये, कांदा टोमॅटोची प्युरी वगैरे सगळ्यामध्ये. आता याच्यामध्ये तुम्ही अशी सुक्की भाजी तुम्हाला हवं तर अशी सुक्की ठेवू शकता तुम्ही. आणि टेस्ट वाढवण्यासाठी कस्तुरी मेथीचा वापर, मैत्रिणींनो कस्तुरी मेथी की कसुरी मेथी मला काही कळत नाही, कारण पॅकेटवर कसुरी लिहिलेलं आहे आणि माझ्या मैत्रिणी बोलतात की कस्तुरी मेथी. नक्की काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही. माझ्या प्रत्येक व्हिडिओला ती कमेंट येते की कस्तुरी नाही कसुरी, कसुरी नाही कस्तुरी. नक्की काय प्रॉब्लेम आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की माझ्या मैत्रिणी असतील नक्की काय बोलतात नक्की मला सांगा. आता तुम्हाला किती पातळ घट्ट बनवायचे, आपण चण्याचे पीठ लावून ठेवलेलं आहे, टोमॅटोची प्युरी ठेवलेली त्याच्यामुळे टाकलेली आहे, त्याच्यामुळे बिलकुलही पातळ होत नाही ही भाजी. मस्त असं जसा मसाला वाटून करतो त्याप्रमाणेच ही रेसिपी होते, बिलकुल पातळ होत नाही. तुम्हाला किती घट्ट पातळ हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी वापरू शकता इथे. तर इथे जवळजवळ मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर झाकण ठेवायचं 2 मिनटासाठी, छान कमी गॅसवरती मैत्रिणी शिजून द्यायची. वरून शेवटी आपण कोथिंबीर टाकणार आहोत. मस्त अशी सोयाबीनची खूप मस्त भाजी, मला तर खूप आवडली मैत्रिणींनो. नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि करून घाला सगळ्यांना, फॅमिलीला. खूप सुंदर भाजी झालेली मैत्रिणींनो. मी पण पहिलीच वेळेस बनवलेली, मी वेगळ्या पद्धतीने बनवायचे, पण ही वेगळी पद्धत आहे. म्हटलं चला मैत्रिणी आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करूया म्हणून मस्त मी दुपारच्या आज जेवणासाठी ही रेसिपी बनवलेली. खूप छान झालेली, गरम गरम आम्ही भातासोबत खाल्लेली आहे. लोणचं पापड चपाती नाही घेतलेली, फक्त भातासोबत खाल्लेली. खूप छान झालेली मैत्रिणींनो. करून बघा. तुमची रेसिपी कशी झाली माझ्याबरोबर शेअर करायला बिलकुलही विसरू नका मैत्रिणींनो. तर इथे आज मस्त अशी आपली गरमागरम सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ, लाईक शेअर सबस्क्राईब. बाय मैत्रिणींनो.